मधुर रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकन मटनलाही मागे टाकेल अशी सोयाबीनची अगदी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत। जर तुम्ही सोयाबीन खात नसाल, तुम्हाला सोयाबीनची टेस्ट आवडत नसेल, तर अशा पद्धतीने चटाकेदार अशी सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करून पहा। घरातील सर्वजण ही भाजी नक्कीच खूप आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ही भाजी करण्याची डिमांडही करतील। तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। ही सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी इथे 1 कप सोया वडी घेतलेली आहे। याला सोया चंक्स असेही म्हटले जाते। छोट्या मोठ्या दोन्ही साईज मध्ये ही सोया वडी अवेलेबल असते। मी आज इथे छोट्या साईजची सोया वडी यूज करणार आहे। सर्वात आधी ही सोया वडी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे। त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण यात सोया वडी घालून घ्यायची आहे। ही सोया वडी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची आहे। ही प्रोसेस आपल्याला अजिबात स्किप करायची नाहीये। ही स्टेप केल्यामुळे सोयाबीनचा जो स्ट्रॉंग स्मेल आहे किंवा जी रॉ टेस्ट आहे ती निघून जाते आणि सोयाबीनची भाजी जास्त टेस्टी बनते। आणि आता आपली सोया वडी छान फुलून आलेली आहे, सॉफ्ट झालेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि चाळणीमध्ये टाकून आपल्याला सोया वडी मधले पाणी काढून घ्यायचे आहे। आणि ही सोया वडी आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये टाकून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करत करत आपल्याला या सोया वडी मधले सगळे पाणी काढून टाकायचे आहे। जर सोया वडी जास्त गरम असेल तर तिला थोडी थंड होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही त्यातले पाणी काढून टाका। इथे मी सोया वडीतले सगळे पाणी काढून घेतलेले आहे। सोया वडी आपली इथे व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे। आता यामध्ये आपण साधारण पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचे आहे। हे सर्व मसाले सोयावडीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, ज्यामुळे सोयावडी जास्त टेस्टी बनणार आहे। आता मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये साधारण 2 चमचे ऑइल मी घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ही सोयावडी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे, ज्यामुळे सर्व मसाल्यांची टेस्ट सोयावडीमध्ये व्यवस्थित उतरली जाईल आणि सोयावडी जास्त टेस्टी बनेल। आणि इथे आपली सोयावडी व्यवस्थित परतली गेलेली आहे, छान ड्राय झालेली आहे। आता आपण ती काढून घेणार आहोत। आता आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी पुन्हा कढईमध्ये 2 चमचे ऑइल गरम करायला ठेवलेले आहे। वाटण तयार करण्यासाठी मी इथे साधारण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले घेतलेले आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। सर्वात आधी आपण कांदा भाजून घेणार आहोत। हा कांदा आपल्याला छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे। वाटणासाठीचा कांदा छान खमंग भाजला की भाजी जास्त टेस्टी बनते। आणि आता तुम्ही बघू शकताय कांदा आपला छान भाजलेला आहे मस्त। आता आपण यात खोबरे घालून घ्यायचे आहे। इथे खोबऱ्याचा किस वापरलेला आहे, तुम्ही ऐवजी खोबऱ्याचे काप वापरले तरी चालतील। आले लसूणही मी इथे घालून घेतलेले आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता आपले वाटण छान भाजून झालेले आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घ्यायचे आहेत। आणि हे पहा, कांदा खोबऱ्याचे वाटण मी अशा प्रकारे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेले आहे। एक मीडियम साईजचा टोमॅटोही मी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे। फोडणीसाठी मी इथे थोडीशी दालचिनी, साधारण 2 लवंगा आणि एक 4 ते 5 काळी मिरी घेतलेले आहेत। एक छोट्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेले आहे। 1 चमचा आले लसूण घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मी इथे चिकन मसाला यूज करणार आहे। तुम्ही याऐवजी घरचा काळा मसाला किंवा 1 चमचा किचन किंग मसाला यूज केला तरी चालेल। फोडणीसाठी साधारण अर्धा चमचा जिरे मी घेतलेले आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरते मीठ, साधारण 1 चमचा मीठ मी इथे घेतलेले आहे। त्याचबरोबर 1 चमचा दही आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे। फोडणीसाठी एका भांड्यामध्ये मी ऑइल गरम करायला ठेवले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऑइल कमी जास्त यूज करू शकता। ऑइल गरम झाले आहे, त्यात मी जिरे घालून घेतलेले आहे। जिरे तडतडले की आपल्याला यात अख्खे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। हे खडे मसाले परतून झाले की लगेचच आपल्याला यात 1 चमचा आले लसूण घालायचे आहे। आले लसूण परतून घ्यायचे आहे। आले लसूण व्यवस्थित परतले की आपल्याला यात कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा जर कच्चा राहिला तर भाजीमध्ये गोड चव येण्याची शक्यता असते आणि आपल्याला ही भाजी छान झणझणीत चमचमीत अशी बनवायची आहे।
आणि आता तुम्ही बघू शकता की आपला कांदा इथे छान परतून झालेला आहे. आता आपण जे वाटण बनवले होते कांदा खोबऱ्याचे ते आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे. तेही आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. हे वाटण आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहे, पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. आणि आता इथे आपले वाटण छान परतले गेलेले आहे. आता आपण सर्व मसाले घालून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला मी घालून घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. सर्व मसाले छान परतून झाले की आपल्याला यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर यात आपल्याला 1 चमचा दही घालून घ्यायचा आहे. दह्यामुळे खूप छान टेस्ट येते या सोयाबीनच्या भाजीला. आपले वाटण आणि मसाले छान खमंग भाजलेले आहे आणि खूप छान स्मेल येत आहे सर्व मसाल्यांचा. 1 चमचा मीठही मी इथे घालून घेतलेले आहे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. आणि हे पहा, आपली सोयाबीनची ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. छान तेलही सुटलेले आहे. आता आपण यात सोयाबीन घालून घ्यायचे आहे आणि हे सोयाबीन आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि खूपच मस्त दिसत आहे आपली सोयाबीनची भाजी. तुम्ही अशा प्रकारे सुक्की सोयाबीनची भाजीही बनवू शकता. आता यात आपल्याला साधारण 1 कप पाणी घालून घ्यायचे आहे. जर तुम्हाला भाजी जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाणी ऍड करू शकता. आता झाकण ठेवून आपल्याला या भाजीला एक वाफ काढून घ्यायची आहे. सोयाबीन आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहे. फक्त सर्व मसाले सोयाबीनमध्ये छान मिक्स व्हावेत म्हणून आपण याची एक वाफ काढून घेतलेली आहे. खूपच मस्त कलर आलेला आहे आपल्या सोयाबीनच्या भाजीला आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. खूपच छान अशी सोयाबीनची रस्सा भाजी इथे आपली तयार झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि गार्निशिंगसाठी वरनं मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि मस्त खूपच छान अशी आपली सोयाबीनची भाजी दिसत आहे. आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. सोयाबीनमध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर सोयाबीन हा खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला प्रोटीनसाठी. तुम्ही ही अशा पद्धतीने खमंग आणि चमचमीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ती नक्कीच खूप आवडेल आणि तुमची सोयाबीनची भाजी कशी बनली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.